जळगाव शहरातील अक्सानगर परिसरात कपडे वाळत घालण्यासाठी गेले असता घराच्या समोरच असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने बाप लेकींचा मृत्यू झाला आहे। विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर झाली आहे। साबिर खान व अलिया खान असे मृतांची नावे आहेत, तर मारिया खान ही जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। जळगाव शहरातील अक्सानगरात राहणारे मुस्लिम धर्मगुरू साबिर खान यांची मुलगी आलिया घराच्या छतावर कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता घराच्या समोरच असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने आलिया ही वीज तारेला चिटकली व तिला वाचवण्यासाठी तिचे वडील साबिर खान आणि त्यांची दुसरी मुलगी गेली असता दोघांनी विजेचा जोरदार धक्का बसला असता यात साबिर खान हे जागीच मरण पावले आहेत, तर त्यांची भाची मारिया खान ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। साबिर खान व आलिया खान अशी बापलेकींची नावं असून यावेळी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी महावितरण विरोधात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त केला आहे। वारंवार या विद्युत विस्तारांबाबत आम्ही प्रशासनाकडे दाद मागितली, मात्र कुठल्याही प्रकारची गंभीर दखल महावितरण प्रशासनाने घेतली नसून आज अखेर 2 लोकांचा जीव यामध्ये गेला आहे। या संदर्भात रहिवासी व रियांग जहांगीरदार यांनी अधिक माहिती दिली। आज दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना ही माहिती मिळाली आहे। खूप म्हणजे असं समजा की आमच्यासाठी शॉकिंग न्यूज आहे, कारण मागील 7-8 वर्षापासून आम्ही MSBच्या मागे लागलेलो आहे की त्या वायरिंगना बदला किंवा त्याला कुठेतरी कपलिंग टाका किंवा सपोर्ट टाका, त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते आणि त्या वायऱ्या पण जीर्ण झालेल्या आहेत। याच्या अगोदर 4-5 वर्ष अगोदर तिथं ऑलरेडी रिक्षावरती ती वायर पडून 2 लोकांचा मृत्यू झाला होता, तरी MSBने संज्ञान न घेता ते काम पूर्ण केले नाही। व यामध्ये आता जे मौलानांचा इंतकाल झालेला आहे, या मौलानांनी 1.5 महिन्यापासून ते मागे लागले होते की ही वायर इथून शिफ्ट करा। हा पूर्ण निष्काळजीपणा MSBचा आहे व याला पूर्ण जबाबदार MSB आहे व यांनी याच्यावरती कठोर कारवाई करावी व जे अधिकारी याला जबाबदार आहेत, ज्यांनी हा निष्काळजीपणा केलेला आहे त्या अधिकाऱ्यांनाही दंड व्हायला पाहिजे व त्यांच्यावरती मृत्यूदंडाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण ते मृत्यूला 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावरती, अशी आम्ही मागणी करतो। किती दिवसापासून या ठिकाणी तक्रारी दाखल केल्या होत्या का आपण? अनेक तक्रारी, अनेक सामाजिक संस्था, अनेक पॉलिटिकल पार्टीज याच्या विरुद्ध तक्रारी करत आहेत। नेहमी आंदोलन केले जातात, नेहमी त्यांना निवेदन दिलं जातं, पण आर्थिक तंगीचा बहाणा किंवा आमचं निवेदन चालू आहे, पुढच्या महिन्यात करू, 15 दिवसात करू, निधी आल्यावरती करू, अशी ही MSB टाळमटाळ करत आहे व 3 मृत्यू झाल्यानंतरही आता 2 मृत्यू म्हणजे 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे। आता पूर्ण मास्टरकडनं संपून थांबणार आहेत का किंवा त्या एरियामध्ये राहणाऱ्यांना सर्वांना मरून थांबणार आहेत का, असा प्रश्न उद्भवतोय। आजची घटना नेमकी कशी घडली, काय घटनाक्रम नेमका काय सांगा? तिथं वायरिंग होती, तिथं ते हाय टेन्शन वायर होती घराजवळून गेलेली, एका आसारीमुळं ही घटना घडलेली आहे आणि याच्यामध्ये 3 लोकांचा जीव जाण्याची आता शक्यता आहे। 2 लोक कन्फर्म झालेले आहेत, एक सिरियस सहारा हॉस्पिटलमध्ये आहेत, एक मुलगी आता 12 वर्षाची मुलगी तिथं गेली होती, तिचा करंटला त्या पाईपला धक्का लागल्यामुळे तिचा जीव जाण्यासाठी लागला, तर दुसरी मुलगी तिला वाचवायला गेली, त्यामुळे तिला जीविताला धोका निर्माण झाला म्हणून तिचे वडील साबिर मौलाना, जे आमच्या येथील खूप रिस्पेक्टेड व्यक्ती होते, ते तिला वाचवायला गेल्यावर त्यांचाही जीव गेलेला आहे। नाव सांगा आपलं? रैयान अब्दुल नबी जहांगीरदार।